reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 28. अरेच्या, माणसाच्या डोक्यावर टोपी आहे आणि उंदीर चक्क त्या टोपीवर चढून बसलाय. काय बरं असेल या पाठात? चला वाचूया. लेसन 28. इन माय हाऊस. चला तर मग आधी पाठाचं नाव वाचूया. माझ्या मागे वाचा. रीड आफ्टर मी. इन माय हाऊस. रीड अगेन. इन माय हाऊस. आता पाठ वाचण्यापूर्वी या पाठात येणारे नवीन शब्द वाचायला शिकूया. तुमच्यासाठी नवीन शब्द घेऊन येतोय तुमचा मित्र चिंटू. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. चला तर मग पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. हाऊस. रीड अगेन. हाऊस. स्क्रीनवर दिसतंय ना? हाऊस म्हणजे घर. नाव द नेक्स्ट वर्ड. कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? देअर. रीड आफ्टर मी. देअर. रीड अगेन. देअर. वाक्याच्या सुरुवातीला देअर असं वापरतात आणि वाक्याच्या मध्ये असेल तर देअर असं वापरतात. आता आपण देअर चा अर्थ समजून घेऊया. देअर इज अ बर्ड ऑन द ट्री. तिकडे झाडावर पक्षी आहे. देअर म्हणजे तिथे किंवा तिकडे. लांब असणारी वस्तू दाखवण्यासाठी देअर हा शब्द वापरतात. आता कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? हा शब्द तर तुम्हाला माहितीच आहे. आधीच्या एका पाठात तुम्ही वाचायला शिकला होतात. वाचा बरं. इज. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. माझ्या मागे पुन्हा वाचा. इज. बरं, आता पुढचा शब्द. हा शब्द सुद्धा तुम्ही आधी वाचायला शिकला आहात. वाचा बरं. ऑन. असंच वाचलत ना? पुन्हा माझ्या मागे वाचा. ऑन. आता पुढचा शब्द बघूया. हा शब्द तर माहितीच आहे तुम्हाला. वाचा बरं. द. असंच वाचलत ना? माझ्या मागे वाचा. द. व्हेरी गुड. आता शिकलेल्या या सगळ्या शब्दांची राहुल दादाबरोबर उजळणी करूया. मुलांनो, स्क्रीनवरचा शब्द
माझ्या मागे मी वाचीन तसाच वाचायचा. हाऊस. There. There. Is. On. The. आता स्क्रीनवर जो शब्द येईल तो तुम्ही एकत्र वाचायचा. हां? टीचर, सर्व विद्यार्थी स्क्रीनवर आलेला शब्द बरोबर वाचतायत ना याची खात्री करा. हां? सगळ्यांना शब्द वाचता आले ना? गुड. आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. Lesson 28. In my house. This is my house. There is a mat in my house. On the mat, there is a bed. Is there a cat on the bed? No. There is a man on the bed. There is a hat on the man. There is a rat on the hat. In the house, there is a rat on a hat, on a man, on a bed, on a mat. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला तुम्ही तसाच वाचायचा. चला सुरू करा. व्हेरी गुड. चला बघूया कोणी कोणी पाठ लक्ष देऊन वाचलाय ते. मी काही प्रश्न विचारेन, तुम्ही उत्तरं द्या. टीचर तुम्ही मदत कराल ना? चला. टोपीवर उंदीर आहे या अर्थाचं वाक्य कोणतं आहे ते शोधा आणि वाचा. There is a rat on the hat. असंच वाचलत ना? गुड. बर. आता तिकडे सतरंजीवर पलंग आहे हे सांगणारं वाक्य कोणतं आहे ते कोण वाचून दाखवेल?
ऑन द मॅट देर इज अ बेड. असंच वाचलंस ना? छान. घरात सतरंजी आहे. सतरंजीवर पलंग आहे. पलंगावर माणूस आहे. माणसाच्या डोक्यावर टोपी आहे आणि टोपीवर उंदीर आहे. उंदीर टोपीवर असल्यानं घाबरलाय वाटतं माणूस, हो ना? चला, आपला पाठ तर वाचून झाला. मग आता स्वाध्याय करूया. ॲक्टिव्हिटी 1. मुलांनो, आता आपण एक स्वाध्याय करूया. या स्वाध्यायात चित्राची आणि वाक्याची जोडी लावायची आहे. चला तर मग, पहिलं उदाहरण एकत्र करूया. मुलांनो, चित्र दिसतंय ना? आणि स्क्रीनच्या खालच्या भागात चौकटीत वाक्य आहेत, हो ना? मग आता या चित्रासाठी कोणतं वाक्य योग्य आहे? टीचरला सांगा. सांगितलं का उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. माझ्या मागे वाचा. ऑन द मॅट देर इज अ बेड. आता पुढचं चित्र बघूया. बघितलं का चित्र? मग आता या चित्रासाठी योग्य वाक्य चौकटीतून शोधा आणि ते वाक्य वाचा. सगळे मिळून वाचा. वाचलत ना? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. There is a hat on the man. आता पुढचं चित्र. मुलांनो, स्क्रीनवरच्या या चित्रासाठी योग्य वाक्य निवडून वाचा आणि त्याचा क्रमांक टीचरला सांगा. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. There is a rat on the hat. आता पुढे जाऊया. सांगा बरं, या चित्रासाठी कोणतं वाक्य निवडाल? सगळे मिळून वाचा. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. माझ्या मागे वाचा. This is my house. बरं, आता हा स्वाध्याय इथेच संपला. चला, आता पुढे जाऊया. आता आजचा पाठ वाचण्याचा सराव करूयात. टीचर, घंटा वाजल्यावर एकेका विद्यार्थ्याला संपूर्ण पाठ मोठ्यानं वाचण्यास सांगा. गरज वाटली तर मदत करा बरं का. एक जण तयार? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. टीचर, गरज लागल्यास मदत कराल हां.
एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्यानं वाच. पाठ नीट वाचता आला? व्हेरी गुड. आता पाठातला शेवटचा उतारा वाचूया. कोण बरं वाचून दाखवेल? टीचर, घंटा वाजल्यावर एकाला उभं करा. तू स्क्रीनवरचा उतारा मोठ्यानं वाच. मी थांबते. वाचता आला का? व्हेरी गुड. आता आणखीन कोण वाचून दाखवेल? एक जण तयार? वाच बरं स्क्रीनवरचा उतारा. व्हेरी गुड. आता सगळी मिळून वाचूया. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा, पण हळू आवाजात. इन द हाऊस देअर इज अ रॅट. ऑन अ हॅट. ऑन अ मॅन. ऑन अ बेड. ऑन अ मॅट. चला, पाठ वाचण्याचा हा सराव तुम्ही पाठ संपल्यावरही करा. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.